व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी या सभेत आपण अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रकल्पन करीत आहोत. धन्यवाद. हा आपल्या पुढे महात्मा फुले हे सादरीकरण करणार आहे. जोरात टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करूया. संकल्प गायकवाड. सर्वांना संविधान जय भीम, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय जिजाऊ, जय शिवराय. माझं नाव संकल्प संभाजी गायकवाड. आता आपल्या समोर एक पात्री नाटक सादर करतोय ज्याचं नाव असणारे मी ज्योतिराव फुले बोलतोय. मी ज्योतिराव फुले बोलतोय. तर काय मंडळी इथं करू का सुरुवात? करू का? हा. साऊ, अगं हे साऊ, अगं कुठं आहेस? ये बाहेर बिगी. साऊ, अगं हे साऊ, आलीस का? नमस्कार मंडळी. अहो ते काय आहे ना, मी आमच्या साऊला शोधित होतो. ते साऊ जायचंय पुरी आल्यात. आज साऊ आमची त्यांचा मास्तर पुरीला शिकवायला पाहिजे आणि घरचा मास्तर परवडणार असतोय म्हणजे पगार द्यावा लागत नाही ना म्हणून. अहो नुकतीच शाळा सुरू केली. शाळेची मुक्ता आणि फातिमा बेबी सुद्धा आल्यात. अहो मंडळी शिक्षणाबिगर काय बी खरं नाही बाबा. म्हणून तर म्हणते विद्येविना मती केली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती केली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ आहे का विद्येने केले, इतके अनर्थ आहे का विद्येने केले. म्हणून भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. संध्याकाळी ध्यानात ठेवा पुरीला शाळेत घाला, त्यांना शाळा शिकू द्या. अहो मंडळी शाळा सुरू केली तेव्हा ह्या कर्मठांनी लय त्रास दिला बघा. काय तो म्हणो बाया शिकून दुष्ट्या होत्या, चर्चा होत्या, ह्यांना सती प्रथा चालत्या. पण बायांनी शिकलेलं चालत नाही. जिवंत बाईला चितेवर चढवित्यात, ते चालतंय. पण बाई साळाची पायरी चाललेली ह्यांना चालत नाही. ह्यांचा धर्म पुरतो ना. पण ज्ञान माझ्या साऊनं धाडस केलं. घराबाहेर पाऊल टाकायचं, पोरींना शिकविण्याचं. साऊ जाती म्हणल्यावर ह्या कर्मठांचा माती सोडतच ना बघा. साऊ जाती म्हणल्यावर ह्या कर्मठांचा माती सोडतच ना बघा. अहो मंडळी शाळा सुरू केली तेव्हा माझ्या साऊला बी लय त्रास दिला बघा या कर्मठांनी. अंगावर शेत चिखल पाणी टाकलं, दगडं फेकून मारली, धर्म बुडवाया निघाली म्हणून काळगावा केला. पण ज्ञान माझ्या साऊनं हार नाही मारली आणि अंतरांचं ठेवलं पोरीनं शिकवण्याचं. आता जरा विचार करा मंडळी, जर का माझ्या साऊनी दगडगोटे झेलले नसते तर या बहुजन समाजातल्या स्त्रियांचं काय झालं असतं? जर का माझ्या साऊनी दगडगोटे झेलले नसते
तर या बहुजन समाजातल्या स्त्रियांचं काय झालं असतं. पण एका गोष्टीची खंत वाटती की माझ्या मायमावल्या शिकल्या खऱ्या, पण अजूनही पोथी पुराणामध्ये अडकल्या. संविधान वाचायचं सोडून ह्या काल्पनिक देवीची पुस्तकं वाचित्यात, पारायण करत्यात. जर काही पोथी पुराणांची हक्क अधिकार मिळवून देतोय. ह्यांना जर का विचारलं की विद्येची देवता कोण, की ह्या सांगत्या सरस्वती. विद्येची देवता कोण म्हणलं की ह्या सांगत्या सरस्वती. वटपौर्णिमेला मला सत्यवानाची सावित्री बरी घालत होती. पण तुम्हा अम्मासाठी झटणारी, झगडणारी, दृष्ट रूढी बरोबर झुंजणारी सावित्री आम्हाला आठवत नाही. मंडळी, सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुल्यांची सावित्री जर या जगाला कळली असती तर या देशाचा इतिहास काही वेगळाच असता. म्हणून म्हणतो की नाही कळली अम्मा मोठी तुझी सावित्री, नाही कळलं तुझे गुणगान आम्ही सावित्री. इतिहास तुला समजला नाही अम्मा, हीच संस्कृती होती त्या मनुवाद्यांची. कीर्ती आजही गातात ते काल्पनिक सावित्रीची. मंडळी, थोर समाज सुधारक होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. प्रवाहाच्या विरुद्ध चालावं लागतंय. माझ्या मायमौल्याने एकच विनंती आहे की तुम्ही अंधश्रद्धेकडे न वळता विज्ञानवादी व्हा. मंडळी, माझ्या सावलीने कधीच घोड्याला हात जोडला नाही बघा. कारण आजपर्यंत ज्या माणसांनी देवाचे पाय धरले ती देवदाशी झाली. खंडोबाचे पाय धरणारे वाघ्या मुरळी झाले. पांडुरंगाचे पाय धरणारे वारकरी झाले. पण ज्या माणसांनी माझ्या साऊचे पाय धरले ती माणसं मोठमोठ्या पदावर गेले. बंधूंनो, महात्मा फुले सावित्रीबाई फुले म्हणलं की डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे सत्यशोधक. तर सत्यशोधक म्हणजे काय? तर सत्याचा शोध घेणारे, सत्य शोधणारे म्हणजे सत्यशोधक. पण हाचा समाज सत्यशोधक झालाय का? आपला समाज हा सत्यशोधक झालाय का? समाज सत्यशोधक नाही. आणि म्हणूनच आपण देव आणि दैव यालाच महत्व देतोय. तेव्हा बंधूंनो, जाणकार बघा, आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घ्या. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. पण अजूनही काही मतभेद आहेत, काही शंका कुशंका आहेत, थोर महापुरुषांच्या बद्दल मतभेद आहेत. आणि अशा ऐश्वर्य लोकांना मला सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, पण शिवरायांची समाधी शोधणारे फुले नको. संभाजी महाराज पाहिजे, पण त्यांचे तुकडे गोळा करणारा महार नको. शाहू महाराजांचे आरक्षण पाहिजे, पण ते कायद्याच्या चौकटीत बसवणारे बाबा साहेब नको. मुलींना शिक्षण पाहिजे, पण त्यासाठी धर्माची ढगाळतोंडे खाणारी सावित्री नको. वारे माझा आदर्श समाज. तर अशा समाजाने जागृत झालं पाहिजे. सत्य शोधलं पाहिजे आणि जगाला देखील सत्यात सांगितलं पाहिजे. जाता इतकंच सांगतो मंडळी की विद्या विनय शोभते म्हणजे शिक्षणासारखा दुसरा दागिना नाही. तेव्हा
जातो की सावित्री आली का बघतो. साऊ काय कर पुरी आल्यात. साऊ अगं ए साऊ अगं कुठं आहेस. आलीस का. धन्यवाद. जय भीम. सोपाऱ्याचं स्तूप हे त्याचं एक मूर्तिमंत आपण म्हणून की प्रतीक आहे. तर अशी ही आपली महाराष्ट्राची भूमी आहे ज्याचा संबंध भगवान बुद्धांच्या धर्माशी खूप आधीपासून आलेला आहे. आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी 56ला जेव्हा पुन्हा एकदा धम्मक्रांती केली आणि या भारतातनं नष्टप्राय झालेला जो बौद्ध धर्म आहे आणि बौद्ध समाज आहे तो पुन्हा एकदा इथे निर्माण केला. आणि हा निर्माण करत असताना बाबासाहेबांनी जी धडपड आपल्याला केलेली दिसते त्या धडपडीचा भाग म्हणून म्हणजे 56 साली झालेला जो धर्मांतर आहे त्याच्या आधीची तयारी जवळपास 21 वर्ष बाबासाहेबांनी येवल्याला घोषणा केल्यापासून 1935 साली पुढची 21 वर्ष ती तयारी करत होते. म्हणजे याच्यातच मला लक्षात असं येईल आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे की धम्माचा स्वीकार धम्माचा अंगीकार ही नुसतं एक लेबल काढून दुसरं लेबल लावणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. तर धम्माचा अंगीकार करायचा म्हणजे त्याच्यासाठी आपली मानसिक तयारी करण्याची वैचारिक तयारी करण्याची गरज असते. नुसती त्रिशरण पंचशील घेऊन आपण दीक्षा घेतली म्हणजे आपण बौद्ध होत नसतो. तर त्याच्यासाठीची जी काही तयारी असते जी आपल्या मनाची मशागत असते ती करण्याची आवश्यकता असते. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी स्वतः म्हणजे असं म्हणतात की दुसऱ्यांना सांगण्याच्या आधी स्वतः केलं पाहिजे. तर बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला केलेलं दिसतं की लोकांना धम्म देण्याआधी बाबासाहेब त्या धम्माचा खोलवर अभ्यास करत होते. 1940 सालच्या काळी जेव्हा ते लखनौला होते त्यावेळी ईश्वरचंद्र विद्यार्थींना मुद्दामून बोलवून त्यांच्याकडनं त्यांनी पाली शिकायला सुरुवात केली 1940 साली. आणि त्या काळात आपल्याला ज्या बाबासाहेबांचं जे काही काम दिसतं त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेसमध्ये 16व्या भागामध्ये जे त्यांनी हा त्यांचा अभ्यास आहे या त्यांच्या नोट्स आहेत. खरं तर त्यांनी अभ्यास कसा ते करत होते. त्यांनी स्वतःचे शब्दकोश तयार करायला सुरुवात केली. हळूहळू ते म्हणजे एक शिस्तीने अभ्यास काय असतो हे बाबासाहेबांकडनं शिकायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या त्याच काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर राजकीय चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. एवढं चळवळीचं कामही जोरात होतं. पण त्याही काळामध्ये बाबासाहेबांनी कुठून वेळ या संस्थेच्या माध्यमातून ही आपल्याला डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असे कोर्स पालीचे करता येतील. मगाशी सरांनी माझा उल्लेख केला. सरांच्या मी एकटाच नव्हे तर आम्ही सिटी कदम सर विष्णू मांजरे सर आम्ही तिघांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि पाली कोर्स शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद सर. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय सिद्धार्थ स्वरूप बौद्ध धम्मभूमी अध्यक्ष धम्मभूमी श्रेष्ठ जीवन के लिए पंजीकृत भोपाळ मध्य प्रदेश आपणास विनंती आहे आपण विचार मंचावरती यावं. त्याचप्रमाणे सन्माननीय धम्मरत्न गायकवाड आपणासही विनंती आहे आपण विचार मंचावरती यावं. धम्मरत्न गायकवाड सर्वांनी स्वरूप सरांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांपैकी सन्माननीय भाविस्कर सर व सन्माननीय मनोज गजबे सर आपणास विनंती करतो आपण महेश देवकर सरांना या ठिकाणी आपल्या भारतभूमीची सगळ्यात महत्त्वाचं आधार असलेला अशोक स्तंभ जो सम्राट अशोकानं निर्माण केलेला आहे तो देऊन आपण सन्मानित करावं. मनोज गजबे सर भाविस्कर सर हात लावा 2 मिनिटं. हां सर धन्यवाद सर. या ठिकाणी सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रशिक्षक माननीय सिद्धार्थ स्वरूप सर यांचा सन्मान करण्यासाठी प्राध्यापक प्रभाकर चव्हाण हे एक नामवंत लेखक आहेत.
त्यांची अनेक पुस्तकं ही महाराष्ट्रात गाजलेली आहेत. एक विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले धम्मरत्न गायकवाड. धम्मरत्नबद्दलची माहिती या ठिकाणी सांगण्यासाठी मी सन्माननीय वाघमार सर धम्मरत्नबद्दल सांगतील आणि त्यानंतर धम्मरत्नचा आपण सन्मान करूया. आज आपण धम्मरत्न गायकवाड या विद्यार्थ्याचा या ठिकाणी सत्कार करणार. त्याचं कारण असं की आपण नेहमी म्हणतो की लोक म्हणतात की या लोक आरक्षणामुळे पुढे गेले, आरक्षण असल्यामुळे असं आहे. पण धम्मरत्न गायकवाडने दाखवून दिलं की आरक्षण हे असं काही नाही आहे. तुमच्या जर नॉलेज असेल तुम्ही काही करू शकता. आत्ता हा इतक्या कमी वयामध्ये याला 92 लाखाची स्कॉलरशिप भेटली आणि हा जपानला चालला शिक्षणासाठी. म्हणजे विचार करा तर आपल्याकडे खरोखर नॉलेज म्हणून आपण खरोखर बाबासाहेबांचे भविष्य जाऊ, फक्त आपण पाहत नाहीत की आपल्याकडे काय गुण आहेत ते. पण बाबासाहेब म्हणतात ना की त्याच्यामुळे धम्मरत्न गायकवाड. आणि नेहमी आपण लोक काय करतो, परिस्थितीला नाव ठेवत जातो की माझी परिस्थिती नाही, मला शिकायचं पण माझी परिस्थिती. असं काय नसते. परिस्थितीत तुम्ही जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. तर त्या धम्मरत्न गायकवाडने काय करून दाखवलं बघा. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. वडिलांच्या छत्र तो लहानपणीच हरपले. घरी 4 भावंडे, आई आणि आजी. उत्पन्नाचे साधन नाही, आई मोलकरी, कुणाचा आधार नाही. अशा परिस्थितीत त्याला 92 लाखाची शिष्यवृत्ती मिळत धम्मरत्न गायकवाड MBAच्या शिक्षणासाठी जपानला निघाले. दापोडीतील कष्टकरी वसाहतीत तो राहतो. लोकांची धुणीभांडी करून दिलेले शिक्षण सार्थकी लावण्याची भावना त्याच्यामध्ये होती, म्हणून त्याच्या आईने त्याला ते शिक्षण दिलं. धम्मरत्न 10वी पर्यंत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत होता. आपण म्हणतो की भारी भारी शाळेमध्ये मुलं शिकतायत, असं काय नाही. तुम्ही जर ठरवलं शिक्षण चांगलं घ्यायचं आणि जिद्द जर असेल म्हणत तर काही करू शकतो. म्हणून एक हिंदीतला कवी होता दुष्यंत कुमार, कोण कहते आकाश में छेद नहीं होता, जरा तब्येत से पत्थर तो उछालो यालो. त्या प्रकारे त्यानं ते ठरवलं आणि तो तिथपर्यंत पोहोचला. आणि त्यानंतर त्याने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. ऑटोमोबाईलचा डिप्लोमा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. पुढे तळेगाव दाभाडे येथील DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पदवीला प्रवेश घेतला. दररोज तळेगाव दाभाडे ते दापोडी असा धावपळीचा लोकांचा प्रवास केला. डिग्रीला असताना प्रवेश फी व इतर खर्चासाठी या कुटुंबाला बऱ्याच वेळा तारेवरची कसरत करावी लागत होती. इंजिनिअरिंग तो प्रथम श्रेणीत पास झाला. त्यानंतर ST महामंडळाच्या दापोडी कार्यशाळेत 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली. हा कालावधी संपल्यानंतर एका खाजगी कंपनीत नोकरीला लागला. महाविद्यालयात असताना विविध खेळाच्या स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमात हिरारीने तो भाग घेत असे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने यशाची कवाडे खुली केली आहेत. आई आणि बहिणी पाठीशी उभ्या राहिल्या आणि त्याला त्या पुढील शिक्षणाच्या वाटेत त्याने मोकळं केला. म्हणून परत एकदा आपण त्याचे खूप खूप अभिनंदन करूया आणि त्याला शुभेच्छा देऊया. आणि हल्ली आता खूप भाषा, सरांनी सांगितलं की पाली भाषा आपण शिकली पाहिजे. जर कार्यक्रमच्या संघाचा असता, संस्कृत भाषेचा असता तर इथं जागा पुरली नसती. खरंच आहे ते सर, कारण जपान देश जो आहे, जर तुम्ही पालीचा जर अभ्यास केला तर जपानमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी स्कॉलरशिप आणि तिकडचं शिक्षण मिळू शकतो. म्हणून तो जपानी भाषेचा फायदा झाला. तो जपानी भाषा शिकू लागला. त्यात त्याला प्रभुत्व मिळवलं. दरम्यान जपान विद्यापीठात MBA साठी पुढील शिक्षणाची संधी साधून आली. जपानी भाषा येत असल्यामुळे त्याची विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. तेही जगभरातून आलेल्या असंख्य अर्जामधून. बघा, निवड झाली म्हणजे काय, फक्त भारतातले विद्यार्थी त्या ठिकाणी नव्हते, तर जगातले विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते. त्यामध्ये त्याची भारतातून निवड झालेला एकमेव विद्यार्थी आहे. 2 वर्षाची MBA ची फी व राहण्या खाण्याच्या खर्चासहित 92 लाखाची त्याने शिष्यवृत्ती मिळाली. आणि खरोखरच त्याने बाबासाहेबांचं नाव त्याने उज्ज्वल केलं किंवा आपल्या समाजाचं आणि बौद्ध समाजाचं. धम्मरत्न गायकवाड, तुझे खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मी धम्मरत्न गायकवाड यांच्या सन्मानासाठी बानाईचे अध्यक्ष विजयजी कांबळे, बानाईचे सदस्य सन्माननीय दुधेकर सर, सन्माननीय जाधव सर, सन्माननीय साळवी सर आणि चंद्रकांत पाटील सर, दामोदरे सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण विचारमंचावरती यावं आणि धम्मरत्न गायकवाड यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब ननवरे विचारवंत यांनाही विनंती आहे आपणही या ठिकाणी धम्मरत्नाचा सन्मान करण्यासाठी स्टेजवरती यावं, विचारमंचावरती यावं.
ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते धम्मरत्नाला शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. संकल्पाला सन्मानित करण्यासाठी राष्ट्रीय प्रवचनकार सन्माननीय दिवा बागुल सर, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा पिंपरीचे उपाध्यक्ष सुनीलजी तायडे, सन्माननीय अशोकजी गायकवाड यांना विनंती करतो आपण विचार मंचावरती यावं आणि प्रमोदजी गायकवाड, अशोक गायकवाड, प्रमोदजी गायकवाड, सुनील तायडे व राष्ट्रीय प्रवचनकार सन्माननीय दिवा बागुल सर, आपणास विनंती आहे आपण विचार मंचावरती यावं आणि या छोट्या महात्मा फुलेंना सन्मानित करावं. योगदान दिलेलं आहे की विनंती करतो. साधू सर, धन्यवाद. तायडे सर, सूचना आहे ज्यांना पालीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे पुणे विद्यापीठामध्ये त्याचे फॉर्म या ठिकाणी उपलब्ध आहेत. जाताना हे फॉर्म्स घ्यावेत. त्याला वयाची अट नाही आहे. आपण फॉर्म घेऊन शिक्षणासाठी विद्यापीठाच्या वेळेमध्ये 5 ते सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत हा कोर्स आहे. ऑनलाईनसुद्धा आहे, ऑफलाईनसुद्धा आहे. डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असे कोर्सेस युनिव्हर्सिटीमध्ये चालतात. त्याचे फॉर्म उपलब्ध आहेत. धन्यवाद. सिद्धार्थ स्वरूप गौतम सर हे भोपाळवरून आलेले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते. राष्ट्रीय अध्यक्ष धम्मभूमी सर्वश्रेष्ठ जीवन के लिए ही त्यांची संस्था आहे आणि सरांचा खूप अभ्यास आहे या पाली भाषा आणि तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गाढा अभ्यास असणारे आणि विशेष म्हणजे ते एक क्लास 1 ऑफिसर आहेत. त्यांची इथं ओळख करायची नव्हती परंतु ते मला राहिलं नाही. तर हे असे आपल्याला लाभलेले जे प्रशिक्षक आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांचा पुढील कार्यक्रम चालू करा. महाकाव्य बुद्ध परम श्रद्धेय बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर को उनके श्रेष्ठ विचारों और कार्यों को टीवी पर नमन करते हुए आप सभी सम्मानित आयोजक समिति का बहुत बहुत साधुवाद करते हैं और आप सभी का भी जो आप अपना कीमती समय निकालकर आज रविवार को यहाँ पर उपस्थित हुए हैं. आज का आदरणीय डॉक्टर महेश डेविकर सर का उद्बोधन बहुत ही सारगर्भित और बहुत ही विद्वतापूर्ण था. उसी प्रकार से बालक संकल्प जिन्होंने ज्योतिबा फुले साहब का रोल किया वो बहुत ही जबरदस्त, शानदार और उनके लिए भी बहुत बहुत बधाई. ये चीज़ें हमें बताती हैं कि हमारा जो आने वाला समय है वो बहुत ही उज्जवल है, बहुत अच्छा है. 2-3 चीज़ें अभी एक्चुअली में ये बोर्ड काम नहीं कर रहा है क्योंकि इससे मिट नहीं रहा है, तो बोर्ड दूसरा आ रहा है अभी. तो जब तक हम लोग ऐसी चर्चा करते हैं हमें ऐसी कोई खास बात करना नहीं है. बहुत ही सामान्य बातें करेंगे जिससे कि हम अपनी आइडियोलॉजी को समझ सकें कि कहाँ कैसे हम उसको और बेटर कर सकते हैं और अच्छा कर सकते हैं. जब तक कुछ सामान्य चर्चा करते हैं क्योंकि ये जो स्थान है पुणे और आप सब लोग हैं तो आप तो बाबा साहब की कर्मभूमि रही है तो सारे ज्ञाता लोग हैं, विद्वान लोग हैं. यहाँ के उपासक भी विद्वान हैं, उपासिकाएं भी विद्वान हैं और बच्चों ने भी अपनी झलक दिखा ही दी है. तो सारे यहाँ पर श्रेष्ठ लोग बैठे हुए हैं. 2-3 छोटी छोटी बातों से अपन प्रारंभ करते हैं जब तक बोर्ड भी आ रहा है. एक्चुअली में ये हॉल बहुत बड़ा है और जिस ढंग का ये कार्यक्रम है उसके लिए थोड़ा सा बोर्ड भी दूर है और बोर्ड छोटा भी है. जो हम लिखेंगे वो तो शायद ही है कि दूर के लोगों को दिखाई दे जो है, तो उसके लिए माइक है तो सुनाई दे. बहुत सारा समय तो निकल ही गया. और कल हमारा थाने में कार्यक्रम था, थाने के अजंता बुद्ध विहार में. वहाँ पर भी बहुत अच्छा कार्यक्रम रहा. करीब 11 बजे से कार्यक्रम था तो 3:30 बजे तक वहाँ चला. आज भी ऐसा ही था. अभी क्या टाइम हो रहा है सर? 1:45 हो गए हैं. तो अब तो 1 घंटा ही बचा है. तो 1 घंटे में तो बहुत सी चीज़ें समझाना संभव नहीं है.
सामान्य परिचय ही किया जा सकता है आज के दिन। आप पर है क्या है देखते हैं। अब ये मिटेगा नहीं, एक ही बार चार्ट बनेगा उसके बाद मिटेगा नहीं। अब आप देखो जो है हमको आपने ऐसे युद्ध में उतार दिया है, बिंदु मान लें 1951। अच्छा हम हिंदी बोलते हैं, हमें मराठी आती नहीं है, थोड़ी थोड़ी समझ में आती है। आपको समझ में आ रहा है ना हिंदी? ओके। तो 1951 में यदि हम भारत में बौद्धों की संख्या को देखें तो नगण्य है। जो परंपरावादी बुद्धिस्ट हैं जिनकी परंपरा ब्रेक नहीं हुई है, उनको छोड़ के भारत में बुद्धिस्ट नहीं। एखादा कार्यक्रम जर सक्सेस होत असेल तर एका कोणी व्यक्तीचं त्याच्यामध्ये सहकार्य नसतं आणि पूर्ण समाजाचा त्याला पाठिंबा आहे। ह्या कार्यक्रमाला सक्सेसफुल करण्यामध्ये ज्या मान्यवर संस्थांचे आणि विहारांचं सहभाग आहेत त्या अशा बौद्ध समाज विकास महासंघ, भारतीय बौद्ध महासभा पुणे, भारतीय बौद्ध जन विकास समिती पिंपरी चिंचवड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग असोसिएशन, पंचशील संघ, पंचशील बुद्ध विहार, संत तुकाराम नगर, दलित विचार मंच, नति में शरणं वरं बुद्धो में शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलं। नति में शरणं वरं धम्मो में शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलं। नति में शरणं वरं संघो में शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम्।